आज आंदोलनाला 18 दिवस झाले। रोज आमचा मंडप कालपासून वादळी वाऱ्यानं मंडप उडून गेला। आज कसं तरी आम्ही सारवासारव केली, परत मंडप लावला, परत वादळ आलं आणि उडून चालला। आम्हाला कुठेतरी सहारा घ्यावा लागतो, पण शासनाचा काही सहारा मिळायला तयार नाही। बरेच शेतकरी येतात सकाळी, पेरणी जवळ आली, मशागतीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचा जीव तिकडेही गुंतला आणि इकडेही गुंतला। आणि आणखीन एक आमच्या समोर असा प्रश्न आहे आता की गेली 3.5 वर्ष आम्हाला लवकर निकाल लागेल, लवकर ताब्यात जातील जमीन, शासन ताब्यात घेईल म्हणून आम्ही कसल्या नाही। ज्यांनी कसल्या, ज्याने झाडं लावली त्याला शासन काही द्यायला तयार नाही। तर आमचा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून शासनाला की आता मृग नक्षत्र समोर आहे, मग आता आम्ही पेरण्या करायच्या का नाही करायच्या? तुम्ही किती दिवस आणखी 4-6 महिने लटकवत ठेवला प्रश्न, तर मग त्या जमिनी खाली ठेवून आम्ही काय करायचं? का उदरनिर्वाह कशावर चालवायचा? आणि जर पेरल्या जमिनी तर मग ते आमचं पीक परत तुम्ही बुलडोजर घालायचं, तर मग त्याचं शासनानं एक 4-2 दिवसात आम्हाला स्पष्ट करावं, किंवा इतक्या दिवसात तुमच्या जमिनी ताब्यात घेऊ, तुम्हाला योग्य मोबदला देऊ, नाही तर मग आम्हाला पेरू द्या। आणि आमचं ज्यावेळेस पीक निघेल, जे असेल सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, कापूस असेल, जे काय ज्यावेळेस निघेल त्यानंतर मग जमिनी ताब्यात घ्या अशी विनंती आहे। दुसरं, सुनावण्या सुरू झाल्या असले तरी काय असं सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही। काहीतरी तिथं जाऊन एक दबाव तंत्राचा वापर करायचा, ऐकून घेतलं जात नाही। बरं, सुनावणी काय झाली लेखी दिलं जात नाही की तुमचं काय म्हणणं आहे आम्ही लिहून घेतलं, त्याच्यावर काय होणार आहे तेही सांगायला तयार नाही। तर मग मला वाटतं 1-2 दिवसात जर काही सकारात्मक प्रतिसाद निर्णय होण्याच्या दृष्टीने जर झाला नाही, मला वाटतं आम्हाला शेवटच्या टोकाचं पाऊल उचलावं लागेल, आणि ते सगळ्यांसाठीच चांगलं नसेल एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो।